है ना. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याची समाजाला व या देशाला नितांत गरज आहे, ज्याची गिनतीच पुण्यकर्मामध्ये केली जाते. जिवंतपणीच माणसातला देव दाखवणारा ज्या काही घटना आहेत त्या घटनांचं आज आपण विवरण इथे करणार आहोत. आणि आतापर्यंत तुम्हाला थोडं तरी लक्षात आलं असेल की नेमकं काय प्रकरण आहे किंवा काय विषय आहे. तर आज आपण अवयदान या विषयावर बोलणार आहोत. आणि सध्या तरी अवयवदानाचा पंधरवडा सुरू आहे आणि या पंधरवड्याच्या निमित्तानं अवयदान आयुष्याला नवा श्वास, याचं महत्व काय हे महत्व सांगणार हे चर्चासत्र. आणि अंगदान जीवन संजीवनी अभियान ही या चर्चासत्राची थीम आहे. आणि या थीम अंतर्गत आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर आज आपल्याकडे या विषयावर बोलण्यासाठी म्हणून काही पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. मॅम, आपला परिचय सांगा. नमस्कार, धन्यवाद मला इथे आमंत्रण करण्याबद्दल. माझं नाव डॉक्टर स्नेहा मनोज लुटे आहे. मी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आहे. मी करंटली ॲज अ लेक्चरर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरमध्ये काम करत आहे. आपल्याला माहिती असेल की 13 ऑगस्ट म्हणजे वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असं सेलिब्रेट करतो. अवयवदान हा खूप ज्वलंत इश्यू आहे आणि मी इथे तुम्हाला याबद्दल माहिती देण्यासाठी, महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आलेली आहे. मी प्रेमलता पाटील, वरिष्ठ समुपदेशक. मी गेल्या 20 वर्षापासून समुपदेशन काम करते आहे. पण आता सध्या एक वर्षभरापासून मी या विषयाला हाती घेतलेला आहे. अवयवदान श्रेष्ठदान. अवयवदान एक हा आत्मा, श्वास हा जेव्हा मला कळलं त्यानुसार मी ह्या अभियानात सहभागी होऊन या कार्यक्रमाला आज माझी उपस्थिती दिलेली आहे. मी रेखा कटरे. मी कौटुंबिक न्यायालय नागपूर येथे मॅरेज काउन्सिलर म्हणून काम केलेले आहे. त्याच्यापूर्वी विविध क्षेत्रात मी काम केलं. स्टेट कमिशन फॉर विमेन आणि ड्रग एडिक्शन अशा अनेक संस्थांमध्ये काम केलं आणि शेवटी मागच्या वर्षी मी भंडारा कौटुंबिक न्यायालय इथून रिटायर्ड झालेले आहे. मी मॅरेज काउन्सिलर सोबतच मी ॲडव्होकेट पण आहे. पण नोकरी मला म्हणजे काउन्सिलर असल्यामुळे, मी नोकरीत असल्यामुळे मी प्रॅक्टिस करू शकले नाही. माझी मुलगी स्वतः किडनी सफरर असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये सगळं कुटुंब म्हणजे या अवयवदानाशी संबंधित सगळं म्हणजे ज्या काही गोष्टी आम्हाला माहित होतात, नवीन आम्हाला शिकता येऊ शकतं का, तो प्रयत्न करतो. आणि आज जो प्रयत्न आहे, मदर इंडिया कॉन्व्हेंट ही आमची संस्था आहे, बहुउद्देशीय संस्था. त्या संस्थेच्या वतीने आपण हा आज कार्यक्रम केलेला आहे आणि आज या पाहुण्यांना मी या ठिकाणी बोलवलं आहे. आणि मॅडम, तुमचं विशेष धन्यवाद. ओके, थँक्यू मॅम मला इन्व्हाइट करायसाठी इकडे. माझं नाव डॉक्टर हनी आहे, पण मी आज इकडे डॉक्टर म्हणून नाही पण एक पेशंट म्हणून आलेली आहे. आपल्या या अवयवदान जनजागृती अभियानच्या अंतर्गत मी बस सगळ्यांना या कॅम्पेन मध्ये पार्टिसिपेट करायला आणि अवेअर करण्यासाठीच हा कार्यक्रमामध्ये मी आलेली आहे. तर मॅम, अवयवदान हा सब्जेक्ट सगळ्यांना माहिती आहे, अवयवदान. पण नेमकं ह्या अवयवदान कोणी करायचं आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी प्रक्रिया असतात अवयवदानाच्या, त्या संदर्भात तुम्ही आम्हाला गाईडलाईन करा. अवयवदान म्हणजे जे लोकांची किडनी फेल झालेली आहे, लिव्हर फेल झालेलं आहे, हार्ट फेल झालेलं आहे, अशा लोकांना आपण नवीन ऑर्गन देतो. तर जे डोनेशन असते, ऑर्गन डोनेशन 2 प्रकारचे असतात. एक ब्रेन स्टेम डेथ डोनेशन असते, एक लाईफ रिलेटेड डोनेशन असते. आधी मी तुम्हाला ब्रेन स्टेम डेथ बद्दल सांगते. ब्रेन स्टेम डेथ जे असते ते पेशंट आयसीयू मध्ये असतात आणि ते पेशंटला आपण आयडेंटिफाय करतो, म्हणजे डॉक्टर्स आयडेंटिफाय करतात. तर ब्रेन स्टेम डेथ म्हणजे काय असते, पेशंटचं मेंदू मृत झालेलं असते आणि तो इतका क्षतिग्रस्त असते की त्याची रिकव्हरी इम्पॉसिबल असते. त्या पेशंटचा हार्ट बीटिंग असतो आणि पेशंटचं जे श्वासोश्वास असते ते पेशंट व्हेंटिलेटर वरून घेतो. तर त्या पेशंटला जर आपण आयडेंटिफाय केलं, त्यासाठी एक टीम असते. जर एक हॉस्पिटल रजिस्टर्ड असेल ट्रान्सप्लांट याच्यासाठी, ट्रान्सप्लांटसाठी, तर त्याच्यात एक ट्रान्सप्लांट टीम असते. त्याच्यामध्ये किडनी तज्ज्ञ, लिव्हर तज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, न्यूरोफिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट हे सगळे असतात.
ते आयडेंटिफाय झाल्यावर काही तपासणी आपण ते आयडेंटिफाय झाल्यावर आपण ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आणि ग्रीफ काउन्सिलरला बोलवतो की पेशंट ब्रेनस्टेम डेथ आहे असं आपण नातेवाईकाला सांगतो आणि त्यांना काउन्सिल करतो आणि त्यांना ऑर्गन डोनेशनचं आपण ऑप्शन देतो. जर पेशंटचे नातेवाईक रेडी झाले की ऑर्गन डोनेशन तुम्ही प्रोसीड करा तरच आपण समोर जातो, नाही तर आपण जात नाही. कोणी कोणाला प्रेशराईज करत नाही, कोणी पैसे पण देत नाही, म्हणजे आवन देवण होत नाही पैशांची. त्याच्यानंतर कसं पेशंट त्यांनी होकार दिली ट्रान्सप्लांटसाठी, मग आपण काही टेस्ट अजून करतो, म्हणजे आपण कन्फर्म करतो पेशंटला सर्टिफाय करण्यासाठी की पेशंट ब्रेनस्टेम डेथ आहे. त्याच्यात न्यूरोफिजिशियन न्यूरोलॉजिस्ट इन्व्हॉल्व होते. काही टेस्ट आपण बेडसाईड करतो. त्याची एक टेस्ट असते ॲपनिया टेस्ट. ॲपनिया टेस्ट मध्ये आपण पेशंट जे असतात ब्रेनस्टेम डेथ पेशंट, त्याचा आपण पाहतो की पेशंट स्पॉन्टेनियस ब्रीथ तर नाही घेत आहे. जर स्पॉन्टेनियस ब्रीदिंग आहे पेशंटला, म्हणजे पेशंट ब्रेनस्टेम डेथ नाही आहे त्याला, तर जेव्हापर्यंत ती टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही तेव्हापर्यंत आपण समोर जात नाही. तर ही 2 स्टेजमध्ये असतात. जर पहिली ॲपनिया टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे पेशंट स्वतः श्वास घेत नाही, पेशंटच्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड बनत आहे, तर ती पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर 6 तासानंतर आपण दुसरी टेस्ट करतो, ती पण पॉझिटिव्ह आली तेव्हा आपण प्रोसीड करतो ट्रान्सप्लांट. नाउ द पेशंट कॅन बी टेकन फॉर ट्रान्सप्लांट असं असते. याच्यामध्ये जीवित व्यक्ती पण ट्रान्सप्लांट करू शकतात, देऊ शकतात. लाईफ रिलेटेड मध्ये कसं असते, जसं मी आधी सांगितलं की पेशंट किडनी फेल वाले, लिव्हर फेल वाले, त्यांचे नातेवाईक, आई, बाबा, भाऊ, बहीण, जर पेशंट मॅरिड असेल त्यांचे पार्टनर्स, सन आणि डॉटर पण देऊ शकतात. ही जे आहे ही प्लांट सर्जरी असते. याच्यामध्ये पेशंट डोनरला आपण इव्हॅल्युएट करतो, पेशंट फिट आहे का, पेशंटला डायबिटीज आहे का, पेशंटला हायपरटेन्शन आहे का, म्हणजे डोनरला हायपरटेन्शन हे सगळं टेस्ट करतो. पेशंटची सोनोग्राफी करतो, सगळं टेस्ट करतो. जर पेशंट फिट असेल डोनर तेव्हाच आपण त्याची किडनी घेतो. ही बहुतेक तर सेफ प्रोसेस. प्रक्रिया जी आहे ही किती दिवस आहे? यासाठी आपल्याला लिगल फॉर्मॅलिटीज करायला लागते, म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन हे सगळं असते. त्याच्यानंतर पेशंटचं एक कमिटी बसते. कमिटीमध्ये सगळे लोक असतात जे ट्रान्सप्लांट कमिटीमध्ये असतात. त्यांना डोनरच्या नातेवाईकाला आणि पेशंटला बोलवतात. त्यांना सरळ विचारतात की तुम्हाला पैसे दिलेले आहेत का. हे सगळं क्लिअर झाल्यावरच आम्ही ट्रान्सप्लांटसाठी प्रोसीड करतो, नाही तर आपण नाही करत. त्या डोनर जे असतात डिफरंट ब्लड ग्रुपचे असतात आणि जे रेसिपियंट असतात ते पण डिफरंट ब्लड ग्रुपचे असतात. ते रेसिपियंटला आपण प्रिपेअर करण्यासाठी, कारण डिफरंट ब्लड ग्रुप आहे, आपण असंच दिलं की रिजेक्शन होणार. त्याला रेसिपियंटला प्रिपेअर करण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट करतो. जसं त्याच्यामध्ये एक महागेचे इंजेक्शन ते रिटुक्सिमॅब, म्हणजे आपण त्याची इम्युनिटी थोडी सप्रेस करतो की ते डोनरची किडनी तिला लागली पाहिजे. आणि अजून एक आहे प्लाझ्मा फेरेसिस, म्हणजे त्याच्यामध्ये पेशंटच्या म्हणजे डोनरच्या विरुद्ध जे पण अँटीबॉडीज असतात ते प्लाझ्मा फेरेसिस मध्ये काढून टाकतात. तर ते आपण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याचं सक्सेस रेट सेम ॲज इक्वल टू एबीओ कॉम्पॅटेबल, म्हणजे सेम ब्लड ग्रुपचे आहे. जसं प्लेटलेट काउंट कमी झालं काही कारणामुळे, हिमोग्लोबिन कमी आहे, 10 पेक्षा खाली आहे, पेशंटचं बीपी खूप वाढलं, डोनरचं बीपी खूप वाढलं, तर तसं आपण पोस्टपोन करतो. अनलेस अँड अंटिल पेशंट की रेसिपियंट आणि डोनर फिट नसणार तर आम्ही ट्रान्सप्लांटला कधी प्रोसीड करत नाही. आमचा असं आहे की नो हार्म शुड बी डन टू द डोनर. डोनर पेशंट झालं नाही पाहिजे, हेच आमचं मेन मोटिव्ह. अल्टिमेटली ब्रेनस्टेम डेथ कार्डियक अरेस्टने जाणारच, आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट पंपिंग स्टॉप झाली तर ऑर्गन्सला ब्लड सप्लाय नाही भेटणार, तर ऑर्गन तसंही डॅमेज होणार. तर आपण जे ऑर्गन हार्ट बीटिंग असतो त्यावेळेसच आपण ट्रान्सप्लांट करतो. तर विदिन 72 आवर्स आपल्याला झाल्याच पाहिजे ट्रान्सप्लांट. इंटर्नशिप करत असताना एका डिपार्टमेंटमध्ये फ्री टाइम मध्ये असंच ब्लड टेस्ट केला आणि कळलं की अरे हिमोग्लोबिन एवढं लो कसं, बाकी सगळ्या टेस्ट एवढ्या वाईट कशा. तर मी फॉलोअप घेणं सुरू केलं आणि मी तिथे थांबली नाही. बेसिकली मी पकडत गेली की नेक्स्ट काय आहे, का असं होतंय, का असं होतंय, मी करत गेली ते. आणि
तेव्हा जाऊन कळलं की आपल्याला एवढा मोठा आजार आहे. आणि तुम्ही विश्वास करणार नाही की मी त्यावेळेस एकटी गेली होती, कारण की मी खूप शुअर होती की मला काहीच झालेलं नाहीये. कारण की मी म्हणजे याचं डॉक्टर म्हणून तू आधीच फिट होती, मेंटली तरी फिट होती. हा एक्झॅक्टली, आणि फिजिकली सगळंच काम करायची त्यावेळेस. जसं मी कॉलेजला जायची, जिम जायची, एव्हरीथिंग वॉज लाईक क्वाईट नॉर्मल ओनली. तर पण मला असं वाटतं की आपण खूपदा आपल्या शरीर आपल्याला सतत साईन्स आणि सिम्पटम्स देतं. आठवते माझी एक रिपोर्ट ज्यामध्ये माझ्या युरिन मध्ये प्रोटीन होतं आणि मी त्याला दुर्लक्ष केलं. मला वाटलं की मे बी लॅब एरर और समथिंग असं बिलकुल कोणी करू नका, मला असं म्हणायचंय. आणि नेमकं आपण आपलं जे कधी पण डॉक्टर आपल्याला जोही सल्ला देतो त्याला पूर्णपणे फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि मग पुढे पुढे काय काय कशा पद्धतीने तू नंतर सर्व्हाइव्ह केलं, म्हणजे ट्रीटमेंट? जसं तू डॉक्टर आहे, तुला ह्या गोष्टी कळल्या, पण एक सामान्य जो रुग्ण असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड होती म्हणून थोडंफार मला कळत गेलं की माझ्या शरीरात काय घडतंय. पण मला असं वाटतंय सर्वसामान्यांना हे कधीच कळणार नाही की बीपी वाढणं काय असतं, कसं फील होतं, शुगर वाढतं तर कसं फील होतं. तर माझं असं म्हणणं आहे की आपण याकडे तर लक्ष दिलंच पाहिजे सगळ्या वस्तूंकडे. आणि नेमकं स्टोरी सांगायची तर असं झालं की मी पूर्णपणे बरी होतीच आणि मी कॉलेज पण जाणं सुरू केलं, कारण की माझे नेफ्रोलॉजिस्ट माझ्या सोबत सतत होते, ते मला एकदम अपलिफ्ट करत होते. पण त्यानंतर मला दुसरा आजार झाला आणि त्यामुळे किडनी फंक्शन एकदम सडनली ड्रॉप झालं आणि त्यानंतर मी काहीच करू शकली नाही. आणि म्हणजे आता तुझी किडनीची जी स्थिती आहे ती कशी आहे? म्हणजे डायलिसिसवर आहेस तू, पण नेमकं काय आहे? सध्या मी ट्वाइस अ वीक डायलिसिसवर आहे, कधी थ्राइस अ वीक पण असते. आणि सध्या माझं किडनी फंक्शन आय गेस 3% वर आहे, इफ आय एम नॉट रॉंग मॅम कॅन टेल. स्टेज 5 आहे. येस. सप्टेंबर महिन्यात आजारी झाली, नुसतं पोट दुखतं म्हणून ती हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिला. आणि त्या आजारातनं मात्र तिचं जे किडनीचं फंक्शन आहे ते पूर्णतःच बंद. आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं क्रिएटिनाइन इतकं वाढत गेलं की डायलिसिसचा निर्णय घ्यावा. म्हणजे हे सगळं समजून घ्यायला तुम्हाला किती अवधी गेला याच्यामध्ये? असं किती? हो, 6-7 महिन्यामध्ये तुमचं म्हणजे स्टार्टिंग पर्यंत आतापर्यंत 6-7 महिन्यात होतं. आणि आता 2.5 वर्ष झाले तिला डायलिसिस सुरू आहे. स्टार्टिंगला समजलं. जसं हणीने सांगितलं की ती स्वतः सोनोग्राफी करता गेली होती, कारण त्यावेळेला मी भंडाऱ्याला कोर्टात होते आणि तिचे बाबा पण बाहेर गावालाच होते. ती स्वतः एकटी गेली होती. म्हणजे तिने ह्या सगळ्या गोष्टी तिने स्वतः एकटीने हँडल केल्या. आणि मला असं वाटतं ही आत्या तिला त्या दवाखान्यात मिळाली होती की तू कशाला आली, त्यावेळेला तिने म्हटलं होतं की मी सोनोग्राफी करायला आली. म्हणजे इव्हन डॉक्टरला सुद्धा शॉक मध्ये होते की बा इतकं कसं काय म्हणजे हे झालं. आणि ती स्वतःहून येते. तर मग त्यांनीच म्हटलं होतं की बा तुम्ही अजून दुसरीकडे सोनोग्राफी करून बघा. बरं, मी हणी तुला परत एक प्रश्न करणार आहे. मला एक मेंटली तुझी त्यावेळेस अवस्था असणं गरजेचं असतं, तर तू ते कसं केलं? आणि आता प्रेक्षक जे आपले असणार आहे त्यांना तू काय सांगशील, कशा पद्धतीने त्यांनी ट्रीट करायला पाहिजे यात? राईट. आय थिंक की मी या केसमध्ये थोडी प्रिव्हिलेज्ड होती, पण खूप बॅड वे मध्ये पण म्हणता येईल. कारण की माझ्या घरी माझी आत्याला कॅन्सर होता, ती खूपदा आजारी असायची. माझ्या आजोबांना पण सेम कॅन्सर होता, ते पण खूपदा आजारी असायचे. तर आम्ही त्यांची खूप वर्षानुवर्षापासून केअर घेत आलेलो आहे. आणि वी हॅव सीन देम की ते किती स्ट्रॉंग आणि त्यांची किती विल पॉवर नेहमी स्ट्रॉंग असायची. तर मी म्हणेल की मी त्यांच्याचकडनं शिकली कदाचित. म्हणजे हे विल पॉवर असणं पण फार गरजेचं असतं. एक्झॅक्टली मॅम, ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि पण तू पेशंट नाहीये, या पद्धतीनं जर तू वागायला लागली तर त्याचा काय परिणाम होतो किंवा काय प्रभाव पडतो? नक्कीच. जसं मी बघते की माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट्स येतात, ते खूपदा खूप निराश असं मला वाटतात. पण मला असं वाटतं की इट्स द सेम. आपण जर आपल्याला प्रॉपर फॅमिली गायडन्स आहे, आपले फ्रेंड्स आहे आणि प्रॉपर डॉक्टर जर आपल्याला गाईड करत आहेत तर आपण सगळंच काही करू शकतो. प्रोव्हाइडेड की ऑल्सो देयर इज वन मोर थिंग की प्रोव्हाइडेड तुमची बॉडीनी पण तुम्हाला साथ दिला पाहिजे. त्यासाठी विल पॉवर विल बी द ओनली थिंग. विल पॉवर आणि सराउंडिंग महत्वाचं आहे त्याच्यात. माझ्यासाठी घरातलं पण खूप महत्वाचं. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये फॅमिली सुद्धा तितकीच मॅटर करते असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, तुमचं काय मत आहे या विषयात? इट टेक्स लॉट ऑफ करेज टू एक्सेप्ट द डिसीज. कारण पेशंट खूप हताश होऊन जातो त्याला. आणि पेशंट्सला जे आहे ते देअर लाईफ डझंट स्टॉप
his or her life doesn't stop there. It is a beginning of new chapter. We have to work on it. असं नाही जस्ट डिसीज झालं नाही आम्ही घरीच राहणार आहे, आम्ही काहीच करणार नाही, असं चालत नाही. हॅट्स ऑफ टू हर करेज. शी इज वर्किंग ऑन इट अँड डेफिनेटली शी विल गो. म्हणजे ही जी काही प्रयोग करते स्वतःच्या बाबतीत, तर याचा फरक जाणवतो का? म्हणजे लाईफस्टाईलवर, किंवा असं होऊ शकतं का की आयुष्यमान जे असतं जे वाढतं, हो असं होतं? डेफिनेटली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे बेनिफिशियल फॉर द डिसीज कंट्रोल. जसं आता त्यांना बीपीचा त्रास असेल तर आपण सॉल्ट रेस्ट्रिक्टेड डाएट, फिजिकल ऍक्टिव्हिटी गाईडलाईन्स पण रिकमेंड करतात की तुम्ही 150 मिनिट्स दर वीक एक्सरसाइज करा किंवा ब्रिस्क वॉक केलं तरी चालेल. जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड नाही घ्यायचं. आणि किडनीच्या आजाराला एक मॉडिफायबल फॅक्टर म्हणजे पेशंट ओव्हर द काउंटर जातात आणि आमचं शरीर दुखते, पेन किलर खातात. ते पेन किलर जे आहे ते किडनीच्या हेल्थ साठी बरोबर नाही, घातक आहे. आणि एक असं आहे की जे बाबा वगैरे असतात त्यांच्याकडून ते भस्म किंवा काळा असे घेतात, तर त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असतात. अंधश्रद्धेच्या आहारी. हो, तर ते नाही करायला पाहिजे. नॉर्मल लोकांनाही नाही केलं पाहिजे. म्हणजे पेन किलर ही नॉर्मल पेशंट साठी सुद्धा घातक आहे असं म्हणायला फिक्स्ड अमाऊंट ऑफ डोज असते तेच परमिसेबल आहे, नाही तर मग जास्त खाल्ल्याने किडनीचा आजार असू शकतो. किडनीचा आजार ऍक्च्युली लिव्हर मध्ये एक अशी टेंडन्सी आहे की रिजनरेट होतो, तर ते आपण घेऊ शकतो. हे महत्वाचं आहे, कारण हे कसं आहे ना, हे सामान्य माणसाला नाही. कारण डॉक्टर म्हणून तुम्हाला माहितीये की पण माझ्या मनात एक भीती राहील की अरे मी एवढा काढून दिलेला, आता हे कसं नाही, हे रिजनरेट होतं. हे महत्वाचं आपल्याला हा पण एक मेसेज क्लिअर होणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये कुठले कुठले आपण अवयव देता येईल आणि त्याचं काय जे टाइम पिरियड जो असतो तो कसा असतो? आता मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ब्रेन स्टेम डेथ विदिन 72 आवर्स वी हॅव टू प्रोसीड, म्हणजे विदिन 72 आवर्स. आणि ब्रेन स्टेम डेथ नंतर वी कॅन डोनेट स्किन, लंग्स, लिव्हर, आपलं किडनी पण आहे, पॅनक्रियास पण चालू केलेलं आहे. खूप कमी प्रमाणाने होतं, इंटेस्टाईन पण लोक देतात. हे आता एकदम असं इनिशियल स्टेजवर हे सगळं चालू आहे. पण लिव्हर, किडनी वगैरे ते ब्रेन स्टेम डेथ मध्ये देऊ शकतो. अगर कोणाचं नॅचरल डेथ झालेलं आहे ते पेशंट पण जसं घरी कोणाचं नॅचरल डेथ झालेलं आहे तर टिश्यूज म्हणजे जसं कॉर्निया हे सगळं देऊ शकतं. डोळ्याचे टिश्यूज असतात, कॉर्निया, स्किन पण देऊ शकतो आणि बोन्स पण देऊ शकतो. मी तुम्हाला डेटा सांगते. इंडियामध्ये ऍज अ नेफ्रोलॉजिस्ट सांगते, इंडियामध्ये 23,000 जे पेशंट असतात ते डायलिसिसवर जातात. आणि अकॉर्डिंग टू नोटो, मी नंतर येते नोटोवर, की कमीत कमी 63,000 किडनी पेशंट जे आहेत त्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे. तसंच लिव्हर जे आहे ते 23,000 जे लिव्हर पेशंट्स आहेत त्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे. आणि 2024 मध्ये फक्त 13,500 ट्रान्सप्लांट झालेले आहेत, तेही किडनी ट्रान्सप्लांट. तर आपण खूप मागे, कमी रेशो आहे. त्याच्यामुळे आपली खूप म्हणजे जे गरज आहे आणि उपलब्धी आहे त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. ते अंतर मिटवण्यासाठी आपल्याला प्रमोट केलं पाहिजे ब्रेन स्टेम डेथ डोनेशन, कारण तेच एक आहे जे ही कमतरता कमी करू शकतो. आणि लोकांना ब्रेन जे आहे खूप म्हणजे त्याची अंधश्रद्धा आहे की आपण डोनेट केलं की आपल्याला नेक्स्ट लाईफ मध्ये आपण हँडिकॅप म्हणून असं हो, त्यांना आपल्या मेडिकल बॅकग्राऊंड याच्यावर ट्रस्ट नाहीये, डॉक्टरवर ट्रस्ट नाहीये. तर असं ते अवेअरनेस क्रिएट केलंच पाहिजे. कारण बरं मॅम, या सगळ्या प्रक्रियेत काही नियम आहेत का, काही कायदे आहेत का, आणि असेल तर त्या संदर्भात थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आपल्या इंडियामध्ये थोटा ऍक्ट म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्ट जे 1994 मध्ये एस्टॅब्लिश केलं होतं. याचा मेन ऑब्जेक्टिव्ह हे होतं की पेशंट जे ऑर्गन ट्रॅफिकिंग असते, इलिगल परचेस ऑफ ऑर्गन, जे त्याची दलाली वगैरे करतात, ते त्याला रेस्ट्रिक्ट करायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे अबॉलिश करायचं आहे, थांबवायचं आहे. त्याचं ते मेन मोटिव्ह होतं. या ऑर्गन हे ऍक्टच्या अंतर्गत आपण कोणत्याही हॉस्पिटलला मान्यता देऊ शकतो ट्रान्सप्लांट करण्याची
किंवा ऑर्गन रिट्रीव्हल करण्याची, म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये फक्त ऑर्गन आपण घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते पोहोचून ट्रान्सप्लांट करू शकतो. असं नाहीये की आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट होतो तोच ऑर्गन रिट्रायव्हल करू शकतो, असं काही नाही. नॉन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल सेंटर असते ते ऑर्गन रिट्रायव्हल करू शकतो. दुसरं म्हणजे आता अजून काय, हे ऑर्गन जे ऍक्टच्या अनुसार एक ऑर्गनायझिंग कमिटी असते, म्हणजे ते ऑर्गन शेअरिंग कमिटी असते. फर्स्ट राष्ट्रीय स्तरावर नोटो असते, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट टिश्यू ऑर्गनायझेशन. स्टेट लेवलवर सोटो असते, रिजनल लेवलवर रोटो असते. यांच्या खालती सगळ्यात खालची ZTCC असते. जे झोनल ट्रान्सप्लांट कमिटी सेंटर आहे ती असते. ती वेटिंग लिस्ट मेंटेन करते अकॉर्डिंग टू द ब्लड ग्रुप. आणि त्याच्यानुसार जर ब्रेन स्टेम डेथ डोनेशन कुठेतरी कॅडावर आयडेंटिफाय झालं तर ते रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलला अलर्ट करतात की हे ब्लड ग्रुपचे पेशंट आहेत, तुम्ही आपल्या हॉस्पिटलचे वेटिंग लिस्ट अनुसार त्या रेसिपियंटला बोलवा. ते रेसिपियंटला आम्ही बोलवतो, मग त्याची काही चाचणी करतो आणि ते जर सुटेबल असतात, फिट असतात तर ते आम्ही प्रोसीड करतो. दुसरं म्हणजे या ट्रान्सप्लांट ऍक्ट मध्ये खूप अमेंडमेंट्स आणि मॉडिफिकेशन्स आलेले आहेत. पहिले फक्त ऑर्गन हे करत होतो आपण, रिट्रायव्हल ऑर्गन डोनेशन करत होतो. आता टिश्यू म्हणजे स्किन, बोन मॅरो हे सगळंही कॉर्निया वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. दुसरं म्हणजे सगळे 2023 नंतरचे बदल आहेत. 2011 मध्ये पण बदल झाले आणि 2023 मध्ये. 2023 म्हणजे वन नेशन वन पॉलिसी, जसं तिथं डोमिसाईल रेस्ट्रिक्शन नाहीये. पेशंट आपल्या होम टाउन मध्ये पण रजिस्टर करू शकतो आणि तो दुसऱ्या स्टेट मध्ये पण जाऊन रजिस्टर करू शकतो. आणि त्यांनी आता पहिले रजिस्ट्रेशन फीस असायची 5,000 वगैरे, आता ते काढलेली आहे. आता हे 5,000 देण्याची काही आवश्यकता नाही. रजिस्टर म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचा मेन रोल असतो. तो पेशंटला बोलवतो, एक फॉर्म फिल करतो, मग नोटो आयडी जनरेट होतो आणि पेशंट रजिस्टर होतो, असं असते. ते ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर सगळं काही करतात. जर कोणी व्यक्तीला इच्छा असेल की आपण ऑर्गन डोनेट केल्या पाहिजे, तो कोणत्याही NGO जसं मोहन फाउंडेशन आहे किंवा कोणत्याही हॉस्पिटल जे रजिस्टर्ड आहे ट्रान्सप्लांट करण्यासाठी, तिथे जाऊन एक फॉर्म फिल करायचा किंवा ऑनलाईनही करू शकतो. त्याला डोनर कार्ड भेटणार, तो त्याच्या खिशात राहणार. जर अनफॉर्च्युनेटली त्याची कुठे डेथ झाली तर तो पेशंट म्हणजे रिलेटिव्हला कळेल त्याच्याकडे आहे ऑर्गन डोनेट, की पेशंटची म्हणजे त्या व्यक्तीची स्वीकृती आहे की मी ऑर्गन डोनेट केल्या पाहिजे. तर ते रिलेटिव्हला ऍक्च्युली ते इझिली दे कॅन मेक अ डिसिजन की नाही, ते त्यांना कन्व्हिन्स करण्याची नाही, या व्यक्तीला तर इच्छा आहे, मग आपण ऑर्गन डोनेशन साठी गेल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला वेळ निघून जातो म्हणजे या सगळ्या प्रोसेस मध्ये, तर त्याचा इफेक्ट तिकडे पडतो का त्या अवयवदानावर? होऊ शकतो. म्हणजे आपल्याला जसं ब्रेन स्टेम डेथ जर पेशंटला म्हणजे तो आयडेंटिफाय झालाय तर आपल्याला तुरंत आपल्याला ट्रान्सप्लांट करायला पाहिजे जर पेशंट फिट असेल तर. कारण कसं आहे, मग ते क्वालिटी ऑफ ग्राफ्ट जे भेटणार आपल्याला, ऑर्गन्स ते भेटणार, ते कॉम्प्रोमाइज झाली नाही पाहिजे. कारण पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, व्हेंटिलेटरवर इन्फेक्शन, निमोनियाचे चान्सेस जास्त असतात. पेशंटला ट्यूब टाकलेली असते, लघवीच्या जागी ट्यूब टाकली असते, इन्फेक्शनचे रेट जास्त असतात. तर ऍज सुन एज पॉसिबल आम्ही ते सगळं काही करतो. विदिन 72 आवर्स, त्याच्यापेक्षा पण लवकर आम्ही ट्रान्सप्लांट करतो. अच्छा, म्हणजे तो अवधी ठरलेला असतो की या ऑर्गन साठी या अवधीत त्याच्यापेक्षा जास्त एक्सटेंड केलं तर क्वालिटी ऑफ ग्राफ्ट कॉम्प्रोमाइज होणार. तर आम्ही ऍक्च्युली लवकरात लवकर करतो ते सगळं. पण या सगळ्या याच्यामध्ये एक आणखीन अशी गोष्ट निष्कर्षात आली की एक मिथ आहे, जसं आपण मगाशी पण थोडाफार बोललो त्या विषयावर, की ऑर्गन डोनेट केल्यानंतर बऱ्याच वेळेला पुढचा जन्म जो म्हणतो, पुढच्या जन्मामध्ये असं होईल तसं होईल, अशा सगळ्या गोष्टी. तर तुम्ही काय, तुमचं मत आहे या सगळ्या बाबतीत? म्हणजे सगळं तुम्हाला माहितच असेल, अवयवदान हा सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तुम्ही पुण्यच कमवणार आहे. यू आर गिव्हिंग लाईफ टू अदर पेशंट्स. तुमचे ऑर्गन्स त्याच्यामध्ये जीवित राहणार आहे, तो पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो.
तो सगळ्यात मोठा दान आहे. अजून तुम्ही किती मोठं पुण्य करणार. मोठं पुण्यकर्म आहे हो. की एका व्यक्तीचं जाण्याने दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या जीवन दान मिळतंय. हो, ते आणि जो गेला त्याचे पण अवयव कुठेतरी जिवंत आहे. जिवंत आहे. त्या व्यक्तीच्या रूपात ती पण व्यक्ती जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. हरकत नाही. त्याच्यात एक की म्हणजे आपण ब्रेन डेडचं म्हटलं तर ही एका शरीरातनं आपण किती जीव वाचवू शकतो, एक मॅक्स टू मॅक्स 8 एका लाईफ व्यक्तीला. वाचवू शकतो. मोठं पुण्य. आमचे जे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की असते की जर कोणी पेशंटनी ऑर्गन डोनेशनसाठी कन्सेंट दिलेली आहे, त्या पेशंटचं सगळं काही करून पेशंटला ऑर्गन रिट्रायव्हलच्या नंतर पेशंटच्या घरी पोहोचून देतो आम्ही बॉडी. म्हणजे पेशंटला रिस्पेक्टफुली आदरसहित त्यांना आम्ही पोहोचून देतो. म्हणजे बरं, त्या पेशंटला त्रास होणार पेशंटची नाही. आता एक सोशल वर्कर म्हणून मला यांना एक प्रश्न करावा वाटतो मॅडम. तर तुम्ही जेव्हा काउन्सिलिंगचं काम करता तर तुम्हाला त्या पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना दोन्ही पार्टींना समजवायला किती वेळ जातो आणि काय एफर्ट्स घ्यावं लागतात असे? काय असतं, ब्रेन डेड झाल्यानंतर एक तर पहिल्या ती फॅमिली ट्रॉमामध्ये असते की माझी एकदम सडन ही व्यक्ती गेलेली आहे, ते ऍक्सेप्ट करणं त्यांना कठीण आहे. तर त्या याच्यात आम्हाला इम्पॅथिकली ह्या सगळ्या गोष्टी करा की मी पण ह्या गोष्टी समजू शकते, ही तुमची परिस्थिती काय आहे ही मी त्या जागेवरती राहून अनुभवू शकते. हे त्यांना जेव्हा आपण ऍक्सेप्ट करण्याला जेव्हा सांगतो आहे तर त्यांना वाटतं की नाही, ही व्यक्ती पण, कारण डॉक्टर सगळ्या गोष्टी करतात पण काय आहे त्यांचं बरेचसे कामं असतात. तिथे हा काउन्सिलरचा मोठा रोल येतो की ती परिस्थिती समजून घेणारं, मला इमोशनली भावनिक दृष्ट्या मला समजून घेणारं आहे हे जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं तर त्यानंतर ती परिस्थिती की मग हे केल्यानंतर जसं आता मॅडमने म्हटलं की आपण 8 जणांची जीव देऊ शकतो. तर मला त्यांना ह्या पद्धतीने आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं की ठीक आहे, हे शरीर तर जाणार होतं पण त्याचे अवयव कोणाच्या तरी शरीरात ते जीवित राहणार आहे. म्हणजे तुमचं जे गेलेलं जो व्यक्ती आहे कुठे ना तो आपल्याला नवीन जीवदान देतो आहे. तो आपल्यात नाही, आपल्या शरीरात नाही, पण त्याचे अवयव नक्कीच कोणाच्या शरीरात ते त्याला श्वास देत आहे, तो जगत आहे. ह्या पद्धतीने काउन्सिलिंग करून त्याला आपल्याला. बरं, असे काही प्रसंग तुमच्यावर आलेत का की जसं आपण आत्ताच बोललो मिथ जे आहे की पूर्ण पूर्वजन्म किंवा नंतरच्या जन्मासाठीचा वगैरे सगळा इफेक्ट येतो, तर असे कोणी खूप धर्मांध लोक आहेत त्यांनी तुम्हाला आर्ग्युमेंट केलेला या टॉपिक? काय आहे, प्रत्येक धर्म, पंथ, जाती यामध्ये आपापल्या रूढी, परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना समजून त्यांच्या भावनिक ज्या इमोशन्स आहेत त्यांना न दुखवता या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्यांना समोर आणावं लागतं. आणि आहे फक्त रेशो फार कमी आहे. म्हणजे मी याच्यात मॅडमचं म्हणणं आहे की आपली टीम असते तर त्या टीम मध्ये तर एक काउन्सिलर असतोच, तो प्रश्नच नाही. पण बरेच ठिकाणी काय होतं की आहेत हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर्स आहेत पण त्यांच्या वेळेअभावी किंवा ह्या सगळ्या गोष्टीमधनं बऱ्याचशा ठिकाणी ह्या जो लॅक्युना आहे आपला की खूप गॅप आहे जी ती आपल्याला भरून काढण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक प्रशिक्षित अवयव दाता म्हणून जो काउन्सिलर आहे तो असेल तर हे बहुतेक आपली ही गॅप भरू शकते. तुम्ही म्हटलेलं आहे की ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आणि ग्रीफ काउन्सिलर हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात. ते जर पेशंटच्या नातेवाईकाला कन्व्हिन्स केलं की ते ऑर्गन डोनेशन साठी विलिंग आहेत तर ते खूप मोठं ते गॅप आहे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, अवयवदानचं जे गॅप आहे ते कमी करून खूप प्रमाणाने कमी होऊ शकतं. तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. काही हॉस्पिटल नागपूरला भरपूर हॉस्पिटल आहेत पण मला असं वाटत नाही की हॉस्पिटलला समुपदेशकाची पोस्ट आहे. मॅडम ज्या बोलल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ही टीमवर्क मधलं आलं पण असं स्पेसिफिक जसं एक पेशंट आहे आणि त्याचे नातेवाईक जर द्यायला तयार असेल पण त्यांना सांगून म्हणजे सांगणार जर कोणी समजवणार असेल तर मला असं वाटतं निश्चित दरी आपण कमी करू शकतो. कारण काउन्सिलर जसं मॅडमनी म्हटलं की मी
तुला समजू शकतो, ही जर भावना आपण त्यांच्यासमोर मांडली ना, तर खरोखर मला लोक असं वाटतं की नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी आहे समजून घेणार. अशा वेळेला खरंच लोक तयार. म्हणजे तुमचं म्हणणं असं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा या गोष्टी काही हॉस्पिटलला मला वाटतं आहेत, पण असं सगळीकडेच नाहीये. कारण मेडिकल सोशल वर्कर म्हणून कोर्स आहे, पण त्यांना इतक्या संधी काही मिळत नाही. तर मला असं वाटतं की ऍज अ काउन्सिलर म्हणून त्यांना घेतलं तर चांगल्या प्रामाणिकपणे काम करू शकतो. बरं, परत एक माझा असा प्रश्न तुम्हाला की तुम्ही आई म्हणून, पेशंटची आई म्हणून तुम्हाला किती आव्हानं पेलावं लागली, भावनिक आणि शारीरिक, किंवा तुमचं पर्सनली तुमचं जे काही आहे कौटुंबिक झालं याच्यामध्ये, आणि तुम्ही जॉब पण करत आला, तर ह्या सगळ्या गोष्टींना कसं फेस केलं? खरं सांगायचं म्हणजे ज्या दिवशी हनीने मला सांगितलं फोनवर, मला वाटतं त्या दिवशी चालून होता सोबत, आणि हनीला बायोप्सी करायची होती, त्या दिवशी मी ऑफिसला होते आणि आमच्या ऑफिसला एक प्रोग्राम होता, त्याचं संचालनाची जबाबदारी माझ्यावर होती. मी नुसतं ऐकलं, त्यांनी म्हटलं की बायोप्सी करायची आहे, तर मी म्हटलं की ठीक आहे, तू आहे ना, आणि आत्या वगैरेला घे, बाबा असेल तर. की मला वाटतं की त्या दिवशी पप्पा पण नव्हते हिचे, आणि मला असं वाटलं की खरंच तो प्रसंग मला आजही आठवतो. तर मला असं वाटतं की मी कसं ते सर्व्हाइव्ह केलं असेल, आणि आमच्या फॅमिलीसाठी खूप डिफिकल्ट होतं. कारण जसं हनीने सांगितलं की काही दिवसापूर्वीच तिच्या आत्याचा मृत्यू झाला होता कॅन्सरनी, त्याच्यानंतर माझे सासरे गेले. असे खूप सारे वादळ आमच्या आयुष्यात सुरूच होते. त्याच्यात एक खूप मोठं वादळ आलं आणि ते खूप कठीण होती ती परिस्थिती. आणि ज्या दिवशी मला हनीने स्वतः गेली आणि जेव्हा सांगितलं होतं की माझे रिपोर्ट्स CKD आले आहेत, त्याच्यानंतर मी 2 दिवस सुट्टी घेऊन आम्ही अजून 2 ठिकाणी तिची सोनोग्राफी केली होती आणि तेच रिपोर्ट आले. त्यावेळेला समजत नव्हतं की आपण काय करावं. असं वाटलं होतं की सगळं झालं, आयुष्य संपलं आता. पण माझी नोकरी होती, मी काउन्सिलर म्हणून जसं तुम्हाला सांगितलं, तर मी असं नक्कीच म्हणेन की माझं प्रोफेशन यामुळे मला खूप उभारणी मिळाली. मी त्याच्यातनं खूप शिकले आणि मी लोकांचं दुःख खूप जवळून पाहिलं. त्यावेळेला मला असं वाटलं की माझं दुःख आहे त्याच्यापेक्षा जगामध्ये अनेक दुःखी लोक आहेत. माझ्याकडे माझे हस्बंड आहे, माझी मुलगी का होईना, आणि मी खरं तर कौतुक याच्यामध्ये हनीचं करते. ती खूप हसरी, खूप धाडसी, खूप संयमी मुलगी आहे. मला तर असं वाटतं की मी जे काही करते ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या हनीला जाते. जेव्हा जेव्हा मी नाराज असते तेव्हा मी हनीचा चेहरा पाहते, त्यावेळेला मला असं वाटतं, एक गोष्ट म्हणून सांगते मी, की जेव्हा मी असं म्हणते हनीला कधी, हट रे बाबा माझ्या आयुष्याचं काय, त्यावेळेला हनी म्हणते तुझ्याकडे तर सगळं आहे ग, माझ्याकडे 2 किडनी नाही. आणि खरंच त्यावेळेला मला असं वाटतं की आमच्याकडे तर सगळं काही आहे, आणि इन बिटवीन माझे यजमान आहेत, त्यांना पण खूप आजारातनं जावं लागलं. खूप मोठा काळ होता. पण मला असं वाटतं की हनी स्वतः आजारी होती, पण त्या आजारातनं बाबांना काढण्यासाठी हनीने जे सहकार्य केलेलं आहे, ग्रेट. मी तिला सॅल्यूट करते, कारण की ती आमच्यासाठी प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही तिला समजवण्याऐवजी ती तुम्हाला समजवते. आणि एक अजून म्हणेल मॅडम, पॉझिटिव्ह गोष्ट आमच्या गरीब जॉईंट फॅमिली आमची, तर मी नक्कीच म्हणेल की कुटुंबाचा सपोर्ट खूप मोठा असतो, खूप मोठा आधार असतो आपल्याला. की या सगळ्यातून निघताना हनी, माझे यजमान, माझे दीर, माझी जाऊ, माझे अन्य नातेवाईक यांची आम्हाला खूप मदत झाली. त्याच्याप्रमाणे हनीचे जे डॉक्टर्स आहेत, हनीचे जे कन्सल्टंट जे पण आहेत, ज्यांना आम्ही भेटलो, त्यांनी पण आम्हाला खूप धीर दिला. त्याबद्दल मी खरंच त्यांचं खूप ऋणी आहे, त्यांना धन्यवाद देते. आपल्यासारखे समाजात अनेक लोक आहेत जे या गोष्टीला समजून घेतात, त्यांचा धीर, आणि त्यांनी जर आपल्याला म्हटलं की मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत, ही जी खात्री देतात ना, ते आमच्यासाठी खूप छान आहे. आणि मी एक मला विचारायचं होतं की तुम्ही आई म्हणून जी आता भूमिका वठवत आहे, त्यापेक्षा आता जे काही आपल्याकडे प्रेक्षक आहे, पेशंट या सगळ्या गोष्टीतून सफर करत आहे, तुम्ही त्यांना काय सजेशन? मी तर हेच म्हणेल की कुठलंही कार्य आहे संयम ठेवून आणि तुमचं विल पॉवर, पॉझिटिव्ह एटिट्यूड ठेवलं तर आपण त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे समोर जाऊ शकतो. आणि आपण त्याच्यातनं निघताना हाच प्रयत्न करायचा की मी नाही, माझ्यासारखे असे जगामध्ये अनेक लोक आहेत आणि ते सर्व्हाइव्ह कसे करतात त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. मीच एक नाही जगामध्ये, आणि त्या गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि खूप सारे मी याच्यामध्ये खूप सारी पुस्तकं वाचली, खूप साऱ्या स्टोरीज वाचल्या जे लोक सफरर होते, त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. आणि कुटुंबाचा सपोर्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तर सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते महत्वाचं, की सगळ्यांनी संयमाने तर काम ठेवायचं सोबत, की जसं आज आपण अवयवदानाचं हे कार्य करत आहोत, यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर सहभाग घेतला, जसं आज आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही या गोष्टीमध्ये अग्रेसर झालो आणि मॅडमच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेतला, तर मी सर्वांना म्हणेल की तुम्ही पण या प्रकारे कार्यक्रम
तर घेऊ शकताच, पण त्यामध्ये जर तुम्ही सामील झाले आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी असा विचार केला की आपण अवयवदान करू शकतो का, आणि याच्यावर जरी एक विचार जरी तुमच्या डोक्यात आला या प्रोग्रामच्या माध्यमातून, तरी मी म्हणते की आम्ही सक्सेस आहे. आणि दुसरं एक म्हणेल की एका अवयवदानातून जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर आपण एक आनंद देऊ शकू आणि खरंच त्याच्या चेहऱ्यावर आपण एक आनंद बघू शकू, याच्याशिवाय जगात दुसरी मोठी गोष्ट कुठलीच नाही. म्हणून सर्वांनी मला असं वाटतं की हा प्रण करायला काही हरकत नाही. हणी, बस शेवटचा प्रश्न हणीला विचारणार. अनुभव आहे, तू हे सगळं सर्वाईव्ह करते, खूप हिमतीने करते या गोष्टीसाठी, तर मला तुला पण सॅल्यूट करावं वाटतंय. आणि ही पॉझिटिव्हिटी अशीच तू राहू दे तुझी, आणि अशीच पॉझिटिव्हिटी आपल्या जे पीडित प्रेक्षक आहेत, पेशंट आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना तू तुझ्या माध्यमातून द्यायला पाहिजेस असं मला वाटतं. तर तुझे काही मोलाचे 1-2-4 शब्द तरी तुमच्या पेशंटला सांग. मला मुराकामी म्हटलेलं हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट वाटतंय. ते म्हणतात की जेव्हा आपल्या जीवनावरती खूप मोठं वादळ येतं, तर आपण खूप विचार करतो की आता काय होणार, कसं होणार, आणि एक वेळ येतं की वादळ निघून जातं आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुम्ही त्याला सर्व्हाइव्ह केलेलं आहे, आणि ती गोष्ट तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटते. आणि त्यानंतर तुम्ही जो व्यक्ती बनता त्या वादळानंतर, तो एक कम्प्लिटली डिफरंट व्यक्ती असता. आणि पॉसिबली मला वाटतं की तुम्ही सगळे एक नवीन व्यक्तीच बना एका प्रॉब्लेम मधून निघताना. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. एक्झॅक्टली. बरं, याला तू कोणत्या नजरेने बघते या गोष्टीकडे? तुला हे माहितीये की आपलं मरण पुढे आहे, पण तरी तू पॉझिटिव्हली जगते, तर हे तू कसं ऍक्सेप्ट केलं आणि त्यांना, प्रेक्षकांना कसं ऍक्सेप्ट करायला सांगशील? यामध्ये खूप इम्पॉर्टंट हिस्सा माझ्या आजोबांचा आहे. त्यांनी त्यांच्या डेथ बेडवर असताना असं मी त्यांना एकदा विचारलं होतं की भाऊजी तुम्हाला कसं वाटतंय. त्यांनी म्हटलं होतं की लाईफ बद्दल ओके है, पर लाईफ में धोके है. तर आय फील इट्स जस्ट लाईक दॅट. लाईफ इज ऑल ओके इफ यू टेक इट ओके, अँड इफ यू टेक इट एज अ धोके देन देयर आर लॉट ऑफ धोका. म्हणजे आज ना उद्या आपल्याला जावंच लागणार आहे, पण जेवढं आयुष्य आहे तेवढं अगदी हसत खेळत काढायला पाहिजे आणि मृत्यूला स्वीकारलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. एक्झॅक्टली मॅम. एक्सेप्टन्स मी जसं आधी बोलले आहे. आणि मला याबद्दल म्हणजे या प्रोग्रामसाठी सगळ्यांना थँक्स म्हणायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मॅमला की ते आल्या आणि त्यांनी आपल्याला एवढा वेळ काढून आपल्याला याबद्दल अवेअर केलं. आणि अजून मला थँक्यू म्हणायचं आहे माझ्या फॅमिलीला, माझ्या बाबांना सुद्धा, की या सिच्युएशन मध्ये बाबा माझे डॉक्टर आहेत, तर ते मला नेहमी या छोट्या मोठ्या वस्तूंमधनं बाहेर काढत असतात. मम्मी पण सतत काउन्सिल करत असते की बेटा असं नसते, असं असते सगळं काही. तर मी या दोघांना आपलं खूप मोठं श्रेय देणार या सिच्युएशन. इतर सामान्य जे लोक आहेत, जे अवयवदान करू शकतात, करू इच्छितात, त्यांना काय आव्हान करणार आहेस तू तुझ्या माध्यमातून? म्हणजे तू सफरर आहेस, तुला त्याची गरज आहे, पण तुझ्यासारखे आणखीन कितीतरी पेशंट आहेत ज्यांनाही या गोष्टीची गरज आहे, तर तू डोनरला काय म्हणजे सांगणार आहेस? कशा पद्धतीने त्यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हायला पाहिजे? एक्झॅक्टली. या सिच्युएशन मध्ये मी हेच सांगण्यात इच्छित आहे की माझे अनेक स्वप्न आहेत जे कदाचित अपुरे आहेत, है ना. तर तुम्ही कदाचित माझे स्वप्न पूर्ण करायला मदत करू शकाल. आणि मी तुमच्या एक्झॅक्टली म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात असेल असे स्वप्न अनेक, आणि ते कदाचित मी या क्षणी पूर्ण करू शकत नाही आहे. आणि असे माझ्यासारखे अनेक लोक असतील जे मला सध्या बघत आहे आणि ते कदाचित मला रिलेट करू शकत असेल. तर तुम्ही जे डोनर बनाल त्यांच्यामुळे कदाचित हे सगळे स्वप्न माझे पूर्ण होऊ शकेल. किंवा इतरही पेशंट, एक्झॅक्टली इतरही जे पेशंट गरजू आहेत त्यांच्या पण त्या गोष्टी म्हणजे पूर्ण होतील. पण मी प्रत्येकाला आव्हान करू इच्छिते, म्हणजे माझ्याकडनं, की रजिस्ट्रेशन करा. जी मॅडम वेबसाईट सांगतील, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावरतीही करू शकता. ते खूप महत्वाचं आहे. खूप छोटी छोटी स्वप्न जर माझ्यामुळे साकार होत असतील, माझ्या जाण्याने गेल्यानंतर मला माहिती नाही मी आज किती काय देऊ शकले समाजाला माहिती आहे, पण मी समाजाचं देणं लागते आहे, तर मी माझ्या गेल्यानंतर तरी समाजाला मी एवढा मोठा देऊ शकते आहे. हा जर प्रत्येकाने प्रण घेऊन रजिस्ट्रेशन केलं तर मला ती गॅप खूप लवकर भरेल असे आशा करायला हरकत नाही. डोनेशनसाठी प्लेज केलं पाहिजे. चला तर आपण या कार्यक्रमाच्या वतीने आज प्रण करूया. चला तर आपण प्रण करूया, अवयवदाता बनूया. तर म्हणजे अवयवदान हा खरंच कोणाचा श्वास बनू शकत असेल
तर नक्कीच प्रण करू, सगळ्यांनी आज प्रण करूया. आपण सगळ्यांनी मिळून म्हणायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. चला तर आपण प्रण करूया, अवयवदाता बनूया. तर अशी हे चर्चासत्र होतं. या माध्यमातून आपल्याला आता अवयवदानाचं महत्व नक्कीच कळलं असेल. या चर्चासत्रामध्ये पेशंटची आई, डॉक्टर, समुपदेशक या सगळ्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या इथे आता क्लिअर झाल्यात, की म्हणजे एक अवयवदान काय असतं, अवयवदानाची प्रक्रिया कशी असते, किंवा पेशंट जो आहे त्याला कसं सर्व्हाइव्ह करावं लागतं, किंवा आई म्हणून किंवा कुटुंब म्हणून त्यांना ज्या गोष्टी फेस करावं लागतात, त्या सगळ्या गोष्टीची आता इत्थंभूत इथे चर्चा झाली. मला वाटतं की तुम्हाला सुद्धा या गोष्टी सहज फेस करावं लागत असतील. आपण या चर्चासत्रातनं बरेच काही तुमचे पॉइंट्स क्लिअर झाले असतील अशी मला म्हणजे शाश्वती आहे, नक्की शाश्वती आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्ही यातून शिकून पण घेणार आहात. आणि काही तुम्हाला अडचणी आल्याच, काही कुठे गोष्टी फेस करावंच लागत असतील, तर आमचं हे चर्चासत्र जेव्हा होईल तेव्हा आम्ही काही तुम्हाला नंबर्स स्क्रीनवर देऊ. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कुठे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आणि आम्ही सदैव तत्पर असणारच. आणि सगळे या चर्चासत्रात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार.